मी जसं म्हटलं की आपलं नगर ज्या नावानं आहे त्या रमा मातेचं गाणं, रमाईचं गाणं झालं पाहिजे. याच वर्षी नव्यानं एक रमाईचं गाणं नवीन आणलं, जे तुम्ही चांगलं डोक्यावर घेतलं, जे तुम्हाला आवडलं आणि ज्याचं निर्मिती करण्यामध्ये आटपाट प्रोडक्शनचं मोठं योगदान आहे आणि सगळ्या आटपाटच्या टीमनं हे गाणं केलं. हे गाणं मी आता तुमच्यासमोर सादर करते. पण तत्पूर्वी रमाईची त्याच्या पूर्वीचं एक गाणं माझं होतं. काळजाचा देठावला बाबासाहेबांनी रमाईला काही पत्र लिहिली आहेत आणि त्या पत्रांमध्ये रमाईशी इतका गोड संवाद बाबासाहेबांनी केलाय. जर कोणी वाचली नसतील तर नक्की वाचा. बाबासाहेबांनी रमाईला परदेशातलं पत्र पाठवले आणि बाबासाहेब रमाईला प्रेमानं रामू म्हणायचे आणि त्या रामूसाठी बाबासाहेबांचं हृदय किती तुटत होतं. तिच्या कष्टासाठी, तिच्या त्यागासाठी, तिच्या प्रेमासाठी बाबासाहेबांनी तिची खूप आपुलकीने विचारपूस केली वारंवार. रमाईचं त्याग, रमाईचा संघर्ष याला बाबासाहेबांनी सलामी दिलेली आहे आणि बाबासाहेबांनी रमाईचे आभार मानले. हो शाही, या रमाबाई नगरमध्ये रमाबाई आपल्या माता रमाईंचा पूर्ण आकृती पुतळा उभा केलेला आहे 8.5 फुटाचा. तर ह्या रमाबाईच्या जनतेला आमच्याकडून मानाचा जयभीम आहे की महाराष्ट्रात हा एकमेव पुतळा आम्ही पाहिला की इतका सुंदर पुतळा तुम्ही केलेला आहे. रमाईंचा पूर्ण पुतळा नाहीये पण तो रमाबाई नगरमध्ये आहे आणि तो सुंदर आहे. बाबासाहेब जेव्हा रमाईसाठी लिहितात काय लिहितात, काळजाचा देठावला वाणी भीमाची बोलती, दूर देशी मन व्याकुळलं, दूर देशी मन व्याकुळलं, आठवण येती रमा, आठवण येती. इकडं गौऱ्या थांबवून कष्ट करून रमाबाई मनी ऑर्डर बाबासाहेबांना पाठवतात. इकडे लेकरं मेली तरी बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये खंड रमाबाई पडू देत नाही. बाबासाहेब तिकडे 18 तास अभ्यास करतात, जास्त दिवस राहायला पैसे नाहीत म्हणून 5 वर्षाची 10 वर्षाचा अभ्यासक्रम 2.5 वर्षात पूर्ण करतात, PhD करतात, डॉक्टर होतात, संशोधन करतात. हे सगळं जे आहे हे महामानव जरी असले तरी ही माणसं होती. यांच्या आयुष्यात पण खूप संघर्ष आलेले आहेत. बाबासाहेबांनी आणि रमाईने तर 4 लेकरं गमावलीत आपल्यासाठी आणि म्हणून बाबासाहेबांना रमाईची आठवण येते परदेशातनं आणि आमची अडाणी, भोळी, भाबडी, त्यागमूर्ती रमाई बाबासाहेबांसाठी मात्र मोठा जीवाचा आधार होती. लक्षात घ्या. काळजाचा देठवला वाणी भीमाची बोलती, दूर देशी मन व्याकुळ